नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता, पैसे आणि दहशतीच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उभारून घेतली असं संजय राऊत म्हणतात. तुझा मालक जो अंबानीजींच्या लग्नामध्ये जो नाचतो गातो आणि ते काय तुम्हा लोकांना चालतात की काय? आज मोदी साहेब आणि अमित शहाजींमुळे महाराष्ट्रामध्ये जो कानाकोपऱ्यामध्ये जो विकास सुरू आहे, आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी येते आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जो मोठे मोठे प्रकल्पात राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते, रोजगार वाढतोय. म्हणून ज्या मोदीजींच्या आणि अमित शहाजींचे आभार मानले पाहिजे, ते त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राची प्रगती होते आहे. एवढी तरी अगर मिठाला हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक जागला असताना तर त्याला रात्री झोप तरी लागली असती. गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना खतम करता येणार नाही, ठाकरे यांचे नेतृत्व संपवता येणार नाही असं संजय राऊत. आजचा आधुनिक औरंग्या हा मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहतो. गुजरात असो, महाराष्ट्र असो, आम्ही सगळे शिवरायांचे मावळे आहोत आणि म्हणूनच विशालगडवर आम्ही आमचा शिवरायांचा गड मोकळा करण्यासाठी आम्ही तिथे आंदोलन केलं, आवाज उचलला. विशालगडवर जाण्याची हिंमत आणि त्या किल्ल्याला मुक्त करण्याची हिंमत, त्याच्या बाजूने आवाज उचलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का? तुम्ही कसले शिवरायांचे मावळे? तुम्ही तर औरंग्याचे पिल्लावडात. म्हणून तर त्या जिहाद्यांची बाजू घेतात. म्हणून तर विशालगडला एकदा तरी उद्धव ठाकरेंनी थोबाड उघडलं का? तोंड उघडलं का विशालगडसाठी? म्हणून उगाच शिवरायांचं नाव घेऊ नका. तुमच्या रक्तात औरंग्या नसा नसामध्ये भिमलाय हे आता महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री आहे. राज्यातील बहुतांश जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते असं संजय राऊत म्हणतात. महाराष्ट्रात जरा हा संरक्षण बिगर संरक्षण अगर फिरला ना तर ह्याला कळेल की देवेंद्रजींचे चाहते किती आहेत आणि देवेंद्रजींचे चाहते ह्याला काय करू शकतात. म्हणून भांडूपमध्ये 4 पोलिसांची संरक्षण घेऊन ते पण देवेंद्रजींच्याच खात्याने दिलेले आहेत. गृह खात्याने दिलेल्या संरक्षण घेऊन जास्त थोबाड उघडू नकोस. आणि तुला एवढं देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना, जरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिर संरक्षण न घेता, मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी महाराष्ट्रात घाण केली आहे, अस्वच्छता केली, ती आम्हाला साफ करावी लागेल असं संजय राऊत. ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण हे देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली आम्ही साफ करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत. हे जे काय उगाच मच्छर आणि किडे हे महाविकास आघाडीचे पुढे जे राज्यामध्ये जे फिरतायत ना, ह्यांना आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पेस्ट कंट्रोलच्या नावाने महाराष्ट्र आम्ही साफ करून देणार आहोत. शिंदेने 3 ते 4 हजार कोटी खर्चून शिवसेनेतील नेते विकत घेतले असा संजय राऊतांचा आरोप आहे. काय अशा पद्धतीचे बेछूट आरोप पहिलं पत्रकारांच्या समोर करायचे आणि मग कोर्टामध्ये केस केल्यानंतर माफी मागायची, ही संजय राजाराम राऊतची आता सवय झालेली आहे. एवढे मोठे आरोप आकडे देत असताना एकाचही पुरावा द्यायचा नाही आणि आबरू नुकसानीची केस दाखल केल्यानंतर तिथे नाक रगडत माफी मागायची, हेच संजय राजाराम राऊतची वृत्ती झालेली आहे. नीती आयोगावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की महाराष्ट्रावर 8 लाख कोटींचं कर्ज आहे. हे 8 लाख कोटींचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री, मुख्यमंत्री नीती आयोगाकडे जाणार आहे. हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही. जरा विद्यार्थी जेव्हा अर्थकारणाबद्दल बोलतो ना तर त्याची भाषा अशीच असते. हे 8 लाख कोटीचं जे कर्ज आहे ना ते महाराष्ट्राचं आज नाही, वर्षानुवर्ष जी काही सरकार चाललेले आहे आणि त्या सरकारने जे काही कर्ज उचलले विविध विकास कामांसाठी, त्या निमित्ताने हे झालेलं कर्ज आहे. त्याच्यामध्ये तुझा मालक पण मुख्यमंत्री होता,
कोरोना काळामध्ये आपल्या तिजोरी महाराष्ट्राची तिजोरी खाली करून मातोश्री दुसरी मातोश्री बांधणारा हा तुझाच कपाळकरंटा मालक आहे, एक लक्षात घे. म्हणून नुसतं फक्त 8 लाख करोड मध्ये पहिले शून्य किती आहेत पहिले मोज आणि मग तुझं थोबाड उघड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.